मी भक्ती प्रमोद पाटील. आज YLB फाउंडेशनतर्फे आम्ही तुमच्याकडे भेट घेण्यास आलेलो आहोत. आज आपण एक प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर निनाद चोपडे यांच्याकडून भूलशास्त्राविषयी समज व गैरसमज यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर निनाद चोपडे. मी भूलतज्ञ आहे. भूलशास्त्र म्हणजे काय? भूलतज्ञ होण्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक होते? भूलशास्त्र हे वैद्यकशास्त्रातलं एक स्पेशालिटी आहे. वैद्यकशास्त्रातली बेसिक एज्युकेशन झाल्यानंतर भूलशास्त्राची एक स्पेशालिटी असते, त्याचं शिक्षण आपल्याला घ्यावं लागतं. ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या दरम्यान आणि ऑपरेशनच्या नंतर पेशंटची काळजी कशी घ्यावी आणि काय गोष्टी केल्या पाहिजे ह्याचं जे पूर्ण शिक्षण दिलं जातं, तर त्यासाठी भूलशास्त्र हा वेगळा विषय आहे. आणि हे भूलशास्त्रमध्ये जे शिक्षण घेतात त्यांना भूलतज्ञ आपण संबोधतो. भूलतज्ञाचं जे शिक्षण असतं ते 12वी नंतर जो MBBSचा कोर्स असतो, तो MBBSचा कोर्स 4.5 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप असते आणि त्याच्यानंतर पुढे 3 वर्षाचा भूलशास्त्राचा पदवीचा अभ्यास असतो आणि 2 वर्षाचा डिप्लोमाचा अभ्यास असतो. आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये ट्रेनिंग घेतलं जातं. त्याच्या पुढे हृदयासाठी लागणारी भूल, मेंदूच्या ऑपरेशनसाठी लागणारी भूल, नंतर आपल्याकडे आजकाल ट्रान्सप्लांट ऑपरेशन्स बरेच होतात, ज्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बाकीचे अनेक अवयवांचे ट्रान्सप्लांट होतात, फुफ्फुसाचं असेल, हृदयाचं असेल. तर या ऑपरेशनसाठी लागणारं जे भूल असते त्याचं एक वेगळं शिक्षण असतं. त्याला आपण फेलोशिप्स म्हणतो किंवा युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड काही कोर्सेस असतात. आणि ते पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर, ज्याचा कालावधी साधारणतः 1 ते 2 वर्षापर्यंत असतो, तो घेतल्यानंतर तुम्ही त्या स्पेशालिटीजमधल्या पण सुपर स्पेशालिटीजमध्ये भूल देण्यास प्रवीण्य असतात. पुढे असं विचारायचं आहे, सामान्य माणसाच्या मनात भुलीबद्दल कोणती भीती किंवा गैरसमज भूलतज्ञ म्हणून आपल्या निदर्शनास आले? ऑपरेशनच्या दरम्यान आम्ही ऑपरेशन चालू व्हायच्या आधी जेव्हा पेशंट्सला भेटतो तेव्हा त्यांच्या मनात काही गैरसमज असतात. जसे काहींना वाटत असतं की आम्हाला भूलच येणार नाही, किंवा आमची भूल ऑपरेशन चालू असताना मध्येच उतरून जाईल, किंवा ऑपरेशन चालू असताना तुम्ही आम्हाला भूल दिल्यानंतर घरी निघून जाता का, किंवा दुसरीकडे कुठे निघून जातात का, किंवा खास करून हे जे सिझेरियन ऑपरेशन होतात किंवा स्त्रिया असतात त्यांच्या डोक्यामध्ये हा एक मोठा गैरसमज आहे की ऑपरेशनसाठी जी भूल दिली जाते, कमरेखालची भूल, ज्याला आपण मणक्यामध्ये एक इंजेक्शन देतो, तर त्याच्यानंतर आयुष्यभर पाठदुखी होते. हे सगळे मोठे गैरसमज आहेत. आणि मला आता सांगायला आवडेल की ह्या गोष्टी खऱ्या नाही आहेत. एक तर पाठीतलं जे इंजेक्शन असतं त्याच्यामुळे होणारा बॅकएक जो असतो त्याचा आणि त्या इंजेक्शनचा काही संबंध नसतो. इतर कुठल्याही इंजेक्शनप्रमाणे ते इंजेक्शन असतं, एका विशिष्ट ठिकाणी ती औषध टाकलं जातं. दुसरी गोष्ट, ऑपरेशन चालू झाल्यानंतर भूलतज्ञ ऑपरेशन संपेपर्यंत आणि संपल्यानंतरही काही कालावधीसाठी पेशंटसोबत असतात, ते निघून जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारी जी भूल आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेली असते, योग्य प्रमाण ठरवलेलं असतं आणि त्यानंतर ती भूल दिली जाते. त्यामुळे ते मध्येच उतरणे किंवा मध्येच पेशंट जागा होणे किंवा अशा गोष्टी घडत नाही, कारण त्या आधीच आपल्याला कळतात आणि आपण ती भूल आपण एक्सटेंड करतो. पूर्वीच्या काळात भुलीचे पर्याय उपलब्ध नव्हते किंवा खूप मर्यादित होते, तर त्या काळात शस्त्रक्रिया कशा केल्या जायच्या? पूर्वीचा काळ म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं झालं तर साधारणतः 1846च्या आधीचा काळ, की जेव्हा भूल कुठल्याही प्रकारे व्यवस्थित पद्धतीने उपलब्ध नव्हती. तर त्या काळात ऑपरेशन करणारा सर्जन जो असायचा, तर त्याचं स्किलपेक्षा त्याच्या वेगावर जास्त लोकांना हे असायचं की किती तो वेगाने शस्त्रक्रिया करेल. कारण त्यावेळेला जे ऑपरेशन्स व्हायचे, म्हणजे पाय कापायचे ऑपरेशन असेल, हात कापायचं ऑपरेशन असेल, किंवा कुठे पू झालेला आहे तो काढायचं ऑपरेशन असेल, किंवा आणखीन कुठले ऑपरेशन्स असतील, तर त्यावेळेला भूल उपलब्ध नव्हती. 4-5 लोक हातपाय पकडायचे आणि लवकरात लवकर ते ऑपरेशन केलं जायचं. पेशंट अतिशय जोरजोरात ओरडायचा, खूप वेदना असह्य त्याला व्हायच्या.
आणि हे सगळं भयंकर असायचं. म्हणजे आता आपण आपल्याला सुई जरी टोचली तरी सुद्धा इतक्या वेदना होतात. तर त्या काळी त्या वेळेला कुठल्याही प्रकारचं भूल न देता अशा प्रकारचे शस्त्रक्रिया केल्या जायच्या. त्या किती वेदनादायक असतील हे विचार केलं तरी म्हणजे अवघड आहे विचार करणं. त्याच्या आसपासच्याच काळामध्ये काही गोष्टी होत्या. म्हणजे ओपियम पॉपी म्हणतो ज्याला आपण, त्याचं दूध बनवलं जायचं, ते दिलं जायचं, किंवा त्या व्यक्तीला दारू पाजली जायची, किंवा मॅन्ड्रॅक्स म्हणून एक मूळ आहे, वनस्पतीचा भाग आहे, तो दिला जायचा, जेणेकरून थोडी गुंगी येईल. आणि अशा गुंगी आलेल्या व्यक्तीला 4-5 लोक पकडायचे आणि मग त्याचं ऑपरेशन केलं जायचं, जे अतिशय वेदनादायी असायचं. भूलतज्ञ ऑपरेशन थिएटर व्यतिरिक्त कुठे कुठे सेवा देतात? भूलतज्ञ हा ऑपरेशन थिएटर व्यतिरिक्त पण काही ठिकाणी असतो, हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. ऑपरेशन थिएटर वगळता इंटेन्सिव्ह केअर म्हणजे आपण त्याला ICU म्हणतो. तर मोठ्या शहरांमधले बरेच ICU जे आहेत ते भूलतज्ञ मॅनेज करतात. त्याचा एक वेगळा कोर्स असतो, जो भूलशास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर 1 ते 2 वर्षांचा कालावधीसाठी तो कोर्स केला जातो. आणि त्यानंतर ICUच्या पेशंटची काळजी घेणे, त्यांना बघणे, त्यांना ट्रीट करणे हा भाग येतो. तर ICUमध्ये भूलतज्ञ कार्यरत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे CT स्कॅन MRI जे सेंटर्स असतात, आपण आजूबाजूला बघतो की कुठल्या तरी पेशंटला CT स्कॅन MRIची गरज आहे आणि तो व्यक्ती आतमध्ये गेल्यानंतर त्या कोंदट वातावरणामुळे घाबरून जातो आणि हलत असतो, त्यामुळे ते CT स्कॅन MRI आपल्याला करता येत नाही. तर मग अशा व्यक्तीला, किंवा त्याला आपण क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतो, किंवा लहान मुलं आहे जे ऑब्व्हियसली कोऑपरेट करणार नाही, किंवा अशी व्यक्ती आहे की जी ओरिएंटेड नाही आहे, म्हणजे डोक्याला मार लागलेला आहे, त्याला आपण सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स तो फॉलो करत नाही, तो हलतोय, तर मग अशा व्यक्तीला आपल्याला भुलीचं औषध देऊन शांत झोपवावं लागतं आणि मग त्याचा तो CT स्कॅन MRI जो असतो तो केला जातो. त्यामुळे अशा सेंटर्सवर पण भूलतज्ञ सेवा देतात. दुसरी गोष्ट एंडोस्कोपी जे असतात, जे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट असतात, म्हणजे आपले आतड्यांचे जे डॉक्टर असतात, तर तोंडावाटे केली जाणारी आणि संडासच्या मार्गावाटे केली जाणारी जी स्कोपी असते त्याला आपण एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी म्हणतो. तर ह्या प्रोसिजर्स थोड्याशा अनकम्फर्टेबल असतात, म्हणजे पेनफुल खूप म्हणता नाही येणार, पण खूप डिस्कम्फर्टिंग असतात. तर तो डिस्कम्फर्ट घालवण्यासाठी आपण झोपेचं औषध देतो, सो दॅट ती प्रोसिजर असेल ती पेशंटला न कळता, न त्रास होता सुरळीत पार पडली जाते. त्याच्या व्यतिरिक्त प्रसूतिगृह असतात, ज्याच्यामध्ये जेव्हा हे होत असते, नॉर्मल डिलिव्हरी होत असते, प्रसूती होत असते, त्यावेळेला त्या स्त्रीला दुखू नये म्हणून आपण पेनलेस लेबर म्हणतो, त्याला आपण इपिड्युरल एनाल्जेसिया म्हणतो. तो विषय आपण नंतर बोलूच. पण ह्याच्यामध्ये पण भूलतज्ञाचं मोठं भाग असतो, याच्यामध्ये ती जी वेदनारहित प्रसूती असते ती कॅरी आऊट केली जाते आणि जे बाळंतपण होतं, म्हणजे जे डिलिव्हरी होते ती त्या स्त्रीसाठी सुखावह राहते. माझा पुढचा प्रश्न असा आहे की भुलीचे असे किती प्रकार आहेत? भुलीचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात. एक तर पूर्ण भूल असते, दुसरी रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे एक विशिष्ट भागापुरती जी भूल असते ती, आणि तिसरा प्रकार म्हणजे लोकल ॲनेस्थेशिया, म्हणजे जिथे आपण ऑपरेशन करणार आहे तिथेच ती भूल दिली जाते. तर जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे कसं असतं की त्याच्यामध्ये पण 3 प्रकार येतात. त्याच्यामध्ये एक असते फक्त नसेद्वारे दिली जाणारी भूल असते, त्याच्यामध्ये आपण शिरेमध्ये आपण भुलीची औषधं इंजेक्ट करतो, जेणेकरून ती औषधं मेंदूपर्यंत जातात, मेंदूवर इफेक्ट करतात आणि ती व्यक्ती झोपून जाते आणि त्याच्यानंतर आपण ते ऑपरेशन करतो. दुसरा प्रकार म्हणजे वायूद्वारे दिली जाणारी भूल असते, त्याला आपण टोटल इन्हेलेशनल ॲनेस्थेशिया म्हणतो. त्याच्यामध्ये वायुमार्गाने म्हणजे श्वासोच्छवासाच्या मार्गाने ते औषध वायू स्वरूपात दिलं जातं, ज्याने पेशंटला झोप येते आणि मग आपण ऑपरेशन करतो. आणि त्याचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जनरल ॲनेस्थेशिया, बॅलन्स्ड जनरल ॲनेस्थेशिया. त्याच्यामध्ये शिरेद्वारे, वायूद्वारे वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात आणि पेशंट पूर्णपणे भुलीमध्ये असतो त्याच्यामध्ये. आणि मोठ्या ज्या ऑपरेशन्स असतात, म्हणजे हृदयाचे, आतड्यांचे किंवा पोटाचे, मेंदूचे ऑपरेशन्स, हे सगळे त्याच्यामध्ये केले जातात. त्याच्यामध्ये 3 गोष्टी घडतात, त्या म्हणजे ॲनाल्जेसिया म्हणजे काय, दुःख, वेदनाहरण होतं,
ॲम्नेशिया म्हणजे ज्या ऑपरेशनच्या दरम्यान गोष्टी घटना घडत आहेत त्याचं पूर्णपणे त्या पेशंटला विस्मरण असतं, ती घटना आठवत नाही. आणि तिसरी म्हणजे मसल रिलॅक्शन, म्हणजे पेशंट पूर्णपणे आपण पॅरलाइज केलेला असतो. त्याच्यामुळे या 3 गोष्टी महत्त्वाच्या एकत्र येतात आणि त्या ॲनेस्थेशियाचा भाग बनतात. दुसरा प्रकार जो आपण बघितला तो रिजनल ॲनेस्थेशिया, म्हणजे विशिष्ट आता सपोज पायाचं ऑपरेशन आहे, सांधेरोपण शस्त्रक्रिया आहे, किंवा पायाचं हाड मोडलेलं आहे, किंवा आणखीन कुठलं पायाचं ऑपरेशन आहे, किंवा बेंबीखालचं कुठल्या अवयवाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन असेल, किंवा आणखीन कुठलं काही ऑपरेशन असेल, तर त्याच्यामध्ये आपण जो मज्जारज्जू असतो त्याच्या तिथपर्यंत एक सुई टाकून मणक्यांच्या मधनं एका विशिष्ट ठिकाणी ते औषध सोडलं जातं. ते औषध आपल्या मज्जारज्जूवर ॲक्ट करतं आणि त्याच्यानंतर कमरेखालचा पूर्ण भाग हा बधीर होऊन जातो त्या औषधामुळे. काही काळासाठी ती भूल राहते, जसं ते औषध शरीरातनं बाहेर पडतं तसं ती भूल उतरते आणि त्याच्यामध्ये ते ऑपरेशन केलं जातं. दुसरा त्यातलाच प्रकार म्हणजे पेरिफेरल नर्व ब्लॉक्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे सपोज आता हाताचं ऑपरेशन काही आहे, म्हणजे हाताचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्याचं ऑपरेशन आहे, तर आपण हाताची ती विशिष्ट नस असते तिला आपण बधीर करतो, ते औषध टाकतो, ती नस बधीर करतो आणि हात पूर्ण बधीर झाल्यानंतर आपण ते ऑपरेशन करतो, त्याला रिजनल ॲनेस्थेशिया म्हणतो. भुलीचा तिसरा जो प्रकार मी सांगितला लोकल ॲनेस्थेशिया. लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे ऑपरेशनच्या जागेवरच आपण भूल देतो. म्हणजे सपोज का ॲक्सिडेंट झालेला आहे आणि कुठेतरी हाताला कट झालेला आहे, पायाला डोक्याला कुठेतरी कट झालेला आहे, तर तो जो भाग कट झालेला आहे तिथे आपल्याला टाके टाकायचे. तर अशा वेळेला आपण त्याच्या आजूबाजूला फक्त भुलीचं औषध इंजेक्शनच्या स्वरूपात देतो. तो भाग बधीर झाल्यानंतर आपण ते टाके टाकायचं काम करतो. किंवा एखादी छोटीशी गाठ असेल, किंवा केश प्रत्यारोपणाचं ऑपरेशन आहे, किंवा पोटाची चरबी काढायचं ऑपरेशन आहे, किंवा आणखीन असे छोट्या मोठ्या जे ऑपरेशन्स आहेत तिथले तिथे भूल देऊन करण्यासारखे आहेत, तर त्याला आपण ती लोकल ॲनेस्थेशिया स्वरूपाची भूल देतो आणि ते ऑपरेशन करतो. त्यातला आणखीन एक प्रकार म्हणजे टॉपिकल ॲनेस्थेशिया. लोकल ॲनेस्थेशियाचाच भाग, त्याच्यामध्ये डोळ्यांचं ऑपरेशन असतं. म्हणजे आता कॅटरॅक्टचं ऑपरेशन ज्यांचं असतं, मोतीबिंदूचं ऑपरेशन, त्यामध्ये डोळ्यामध्ये आपण ते ड्रॉप्स टाकतो आणि ते ड्रॉप्स टाकून एक फ्रिक्वेंटली टाकून ते डोळ्याचा जो समोरचा भाग आहे तो पूर्णपणे बधीर होऊन जातो आणि त्याच्यानंतर ते कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं जातं. त्याच्यामध्ये पेशंट मला कुठलीही वेदना होत नाही, काही दुखत नाही. तर हे मुख्यत्वे 3 ऑपरेशन भुलीचे प्रकार आहेत. भुलीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का आणि काय काळजी घेतली पाहिजे? भूल देणं हे एक आर्ट आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषधांचा समावेश होतो आणि कुठलंही औषध जेव्हा आपण शरीरामध्ये देतोय तर त्या औषधांचे काही दुष्परिणाम असतात. प्रत्येक तुम्ही जेव्हा इवन मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा गोळ्या घेता त्याच्यावर मोठी एक लिस्ट लिहिलेली असते की या औषधांमुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्या होतातच असं नाही, पण होऊ शकतात. तशात भुलीची औषधं जी आपण नसेवारे देतोय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भूल देण्यासाठी देतोय, तर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात, नाही असं नाही. पण पेशंटचं काही ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग आजार आहेत का, म्हणजे हृदयदाबाचा काही त्रास आहे का, रक्तदाबाचा काही त्रास आहे का, मधुमेहाचा काही त्रास आहे का, दम्याचा काही त्रास आहे का, किंवा इतर काही कारणं आहेत का, तर त्याचा सगळा त्या अनुषंगाने सगळा विचार केला जातो आणि योग्य प्रमाणात योग्य भुलीची औषधं वापरली जातात, जेणेकरून जे काही साईड इफेक्ट्स असतील ते कमीत कमी, जे काही रिस्क असते ते कमीत कमी केली जाते. काही काही औषधांचे खूप मोठे रिॲक्शन आहेत, रॅश येणे किंवा ॲनाफॅलॅक्सिस होणे किंवा जीवघेणी ॲलर्जी निर्माण होणे, अशा गोष्टी घडू शकतात. पण मग त्यासाठी सगळ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी रेडी ठेवलेल्या असतात की जेणेकरून असं काही घडलंच तर आपण ते काउंटरॅक्ट किंवा त्याला ट्रीट करू शकू. जे रिजनल ॲनेस्थेशिया मी तुम्हाला मगाशी सांगितला त्याच्यामध्ये आपण जी मणक्यामध्ये सुई लावतो, तर काही जणांना त्याच्यामध्ये थोडासा हेडेकचा त्रास होऊ शकतो 1-2% लोकांमध्ये. पण मग हे आधीच्या काळी होतं. आता एकदमच बारीक बारीक सुया यायला लागलेल्या आहे, जेणेकरून तो जो त्रास आहे तो सिग्निफिकंटली कमी झालेला आहे. तर काही ऑपरेशनच्या दरम्यान, म्हणजे ऑपरेशनच्या आधी जेव्हा तुम्ही तुमच्या भूलतज्ञांना भेटता तेव्हा तुम्ही या संदर्भात त्यांच्याशी बोलू शकतात, त्यांना विचारू शकतात आणि ते तुमच्या सर्व शंकांचं निरसन करतील आणि त्यानंतर तुम्हाला योग्य प्रकारची भूल ते देतील. सो काळजी काय घ्यावी पेशंटने कसं असतं, ऑपरेशनच्या आधी जेव्हा तुम्ही भूलतज्ञांना भेटता तेव्हा इत्यंभूत माहिती तुम्हाला त्या भूलतज्ञांना द्यायची असते. म्हणजे तुम्हाला कुठल्या आधीचे आजार आहेत का, तुम्हाला कुठल्या गोळ्या औषधं चालू आहेत का, ह्याच्या आधी काही ऑपरेशन्स झालेले आहेत का, ऑपरेशनमध्ये कुठली
कुठला प्रॉब्लेम आला होता का मागच्या वेळेला, ह्याची सगळी जी हिस्ट्री असते ती भूलतज्ञांना देणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही व्यसनं आहेत का, धूम्रपानाचं व्यसन आहे का, मद्यपानाचं, तंबाखूचं काही व्यसन आहे का, ह्याची माहिती देणं गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण पूर्ण भूल देतो तेव्हा आपण पेशंटच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना मॅनेज करत असतो. तर ऑलरेडी ज्यांना धूम्रपानाची सवय असते त्यांच्यामध्ये त्यांचा जो मार्ग असतो, श्वासाचा मार्ग असतो तो रिॲक्टिव्ह असतो. तर त्याच्यामध्ये अशा व्यक्तींना ऑपरेशनच्या दरम्यान तो रिॲक्टिव्ह एअरवेजमुळे त्रास होण्याचे, ऑपरेशन नंतर त्रास होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती देणं गरजेचं असतं. नॉर्मल प्रेग्नन्सी व सिझेरियन हा महत्त्वपूर्ण चर्चेचा विषय आहे. तर सिझेरियनमध्ये दिलेल्या भुलीचा महिलांना आयुष्यात पुढे काही त्रास होऊ शकतो का? अशीच मी जे सांगितलं भुलीचे 3-4 प्रकार, त्याच्यामध्ये जी रिजनल ॲनेस्थेशिया जो असतो म्हणजे कमरेखालचा भाग बधीर करणे, तर सिझेरियन सर्जरीसाठी तशा प्रकारची भूल मोस्ट ऑफ द टाईम दिली जाते. फार कमी वेळा असतं की सिझेरियनच्या ऑपरेशनसाठी पूर्ण भूल दिली जाते. त्याची वेगळी कारणं आहेत. तर जी कमरेखालची भूल आहे त्याच्यामध्ये आपण एक मणक्यांच्या 2 मणक्यांच्या बंदनं एक सुई टाकून एक विशिष्ट ठिकाणी ते औषध डिपॉझिट टाकत असतो आणि ते औषध त्या मज्जारज्जूवर ॲक्ट होऊन पूर्ण तो बेंबीखालचा भाग पूर्णपणे बधीर होत असतो. त्याच्यानंतर ऑपरेशन केलं जातं आणि ते बाळ बाहेर काढलं जातं. ह्याच्यामध्ये पुढे भविष्यात भुलीमुळे काहीही त्रास तसा राहत नाही. जे मग अशी सांगितले PDPH म्हणजे पोस्ट ड्युरल पंक्चर हेडेक, म्हणजे आपण ती ज्या विशिष्ट ठिकाणी ती सुई टाकतो त्याच्यानंतर तिथनं एक द्रव काही काळासाठी लीक होत असतो. त्याच्यामुळे हेडेकचा त्रास काही महिलांमध्ये होऊ शकतो. त्याचं प्रमाण खूप कमी आहे, 1-2% महिलांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी तो त्रास होतो. पण आत्ता इतक्या वर्षांच्या भूलशास्त्राच्या प्रगतीनंतर इतक्या बारीक बारीक सुई आता अवेलेबल झालेल्या आहेत की ते द्रव लीक होण्याचं प्रमाण सिग्निफिकंटली कमी होऊन तो त्रास सिग्निफिकंटली कमी झालेला आहे. इतका मिनिमम झालेला आहे की गोळ्या किरकोळ फार कमी महिलांमध्ये 1-2% महिलांमध्ये तो त्रास होतो आणि तो गोळ्यांनी बरा होण्यासारखा असतो. त्याच्या व्यतिरिक्त दीर्घकाळासाठी कुठल्याही प्रकारचा भुलीचा महिलांमध्ये कुठलाही त्रास होत नाही. वेदनारहित प्रसूती म्हणजे काय? मला ह्याच्या आधी एक छोटासा इतिहास सांगायला आवडेल. जेव्हा 16 ऑक्टोबर 1846 साली मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलला भूल म्हणजे तिथनं भूलशास्त्राचा पायंडा रोवला गेला किंवा गुढी उभारली गेली असं म्हणता येईल. तर त्यावेळेला घडलं असं होतं की 16 ऑक्टोबर 1846 साली जगामध्ये सर्वात पहिला भुलीचा वापर केला गेला होता, ज्याचं पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं. त्याच्यामध्ये एका माणसाच्या गळ्याची गाठ होती, ती इथर नावाचं औषध वापरून पूर्ण भूल देऊन ती गाठ काढली गेली होती आणि ऑपरेशन नंतर जेव्हा त्या व्यक्तीला विचारलं गेलं होतं तेव्हा तो म्हणाला की मला काहीच जाणवलं नाही. त्याच्यानंतरचं जे भूलशास्त्राचं आहे ते पूर्णपणे बदललेलं होतं. आणि ह्या घटनेनंतर साधारणतः 7 वर्षांनी क्वीन व्हिक्टोरियाने 1853 साली तिच्या प्रसूतीसाठी मला हा त्रास होऊ नये म्हणून त्यावेळेला डॉक्टर जॉन स्नो म्हणून होते, तर त्यांना पाचारण केलेलं होतं. तर तेव्हा त्यांनी एक भुलीचं औषध वापरून क्वीन व्हिक्टोरियाची जी प्रसूती होती ती पूर्णपणे पेनलेस गेली होती, म्हणजे कुठलीही त्यांना वेदना झाली नाही. आणि त्याच्यानंतर क्वीन व्हिक्टोरियाने जॉन स्नोचे आभार मानलेच आणि भूलशास्त्राचा खूप गौरव केला होता. आणि त्याच्यानंतर वेदनारहित प्रसूतीचं एक वेगळं द्वार ओपन झालं होतं. आणि वेदनारहित प्रसूती म्हणजे नक्की आता आजच्या मॉडर्न डे ॲनेस्थेशियामध्ये की नक्की केलं काय जातं त्याच्यामध्ये, तर मणक्यांच्या मध्ये एक विशिष्ट ठिकाणी एक सुईद्वारे एक बारीक नळी असते, आपल्या केसांएवढी बारीक नळी असते, ती नळी तिथे टाकली जाते आणि त्यातनं जेवढं आवश्यक आहे, जेव्हा पण आवश्यक आहे ते औषध टाकून ती जी गर्भाशयाकडनं जे
पेन सेन्सेशन मेंदूकडे चाललेलं आहे, ज्या नसांद्वारे चाललेलं असतं, तर त्या नसांना त्या औषधाने बधीर केलं जातं. आणि ते बधीर केल्यानंतर प्रसूतीची प्रक्रिया चालू असते, पण ते जे पेन असतं, जे मेंदूकडे जात असताना आपल्याला कळत असतं, तर ते पेन पूर्णपणे नाहीसं झालेलं असतं. आणि ह्याचा फायदा असा होतो की ती जी प्रसूती आहे ती अतिशय वेदनारहित होते. ती जी स्त्री असते ती प्रसूतीच्या शेवटी पूर्णपणे फ्रेश असते. तिला पूर्ण जे दुखण्याचा आणि त्याचा जो अनुभव असतो तो हे नाहीसा झालेला असतो. त्याच्यामुळे ओव्हरऑल ती स्त्री ही आनंदी असते. तर वेदनारहित प्रसूतीचं आपल्या भारतामध्ये तरी अजून मोठ्या प्रमाणात काय म्हणतात म्हणजे अज्ञान आहे. बऱ्याच जणांना माहितीच नसतं. एक तर एज्युकेटेड लोक असतात, तुम्ही टी व्हीवर किंवा बातम्यांवर बघत असाल की सेलिब्रिटीज किंवा ह्या गोष्टींसाठी जातात, पण मग एज्युकेशनचा अभाव किंवा त्याचं मोठ्या प्रमाणात न झालेलं प्रचार किंवा अशी काही गोष्ट एक्झिस्टिंग आहे हे महिलांना माहितीच नसतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा ते ऑप्ट केलं जात नाही, ते मागितलं जात नाही. पण वेदनारहित प्रसूती हे अतिशय चांगलं असतं, कारण प्रसूतीच्या वेदना ह्या भयंकर असतात. त्या स्त्रियांनाच माहिती आहेत, त्याच तुम्हाला सांगू शकतील की किती वेदनादायक असते ती गोष्ट. आणि ही गोष्ट जेव्हा पूर्णपणे वेदनारहित केली जाते तेव्हा तो मिळणारा आनंद जो आहे त्या स्त्रीला तो एक वेगळाच असणार. डे केअर सर्जरी म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारी भूल कशी असते? डे केअर सर्जरी आता त्या नावातच आलेलं आहे. डे केअर सर्जरी म्हणजे काय, तर डे केअर एका दिवसाचाच पेशंटचा तो हॉस्पिटल स्टे असतो. ह्याच्यामध्ये पेशंट सिलेक्शन महत्त्वाचं असतं. काही ठराविक ऑपरेशन्सलाच आपण अशा प्रकारचं सर्जरी किंवा डे केअर सर्जरी आहे त्याच्यासाठी लागणारी भूल आणि तशा प्रकारची प्रोसिजर करू शकतो. ह्याच्यामध्ये पेशंटच्या तपासण्या, पेशंटचा फिटनेस ह्या सगळ्या गोष्टी आधीच झालेल्या असतात. भूलतज्ञांनी पण पेशंटला आधी बघितलेलं असतं आणि त्याच्यानंतर एक ठराविक दिवस दिला जातो. त्या दिवशी ती व्यक्ती सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन ॲडमिट होते. हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज होतात. त्यांना जे प्री मेडिकेशन किंवा आधीची औषधं आहेत ती दिली जातात. त्याच्यानंतर सकाळी लवकरच त्या व्यक्तीला भूल देऊन त्याचं ऑपरेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये वापरली जाणारी सगळी जी औषधं असतात ती एकदम कमी काळासाठी ॲक्ट होणारी असतात, जेणेकरून संध्याकाळच्या आत किंवा संध्याकाळपर्यंत मॅक्झिमम आपण त्या पेशंटला घरी सोडू शकतो. घरच्या वातावरणात अशा व्यक्ती लवकर रिकवर होतात. त्यामुळे हा डे केअर सर्जरी नावाचा जो प्रकार आहे तो काही वर्षांपासून अस्तित्वात आलेला आहे. पण ह्याच्यामध्ये पेशंट सिलेक्शन किंवा कुठल्या ऑपरेशनसाठी आपण वापरू शकतो, कुठल्या प्रकारची भूल देऊ शकतो, हे सगळं ठरलेलं असतं आणि हे सगळं प्लॅन्ड असतं. त्याच्यामुळे सकाळी ॲडमिट होतो, ऑपरेशन होतं आणि संध्याकाळी पेशंट घरी असतो. पेन क्लिनिक म्हणजे काय आणि कॅन्सरचे पेन कमी करण्यासाठी भुलीचा वापर केला जातो का? पेन क्लिनिक हे काही वर्षांपासून भूलशास्त्रामध्ये तयार झालेली सबस्पेशालिटी आहे. तिचा आता मोठ्या प्रमाणात हे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ती एक स्पेशालिटीच वेगळी असं म्हणता येईल. आधीच्या काळी जेव्हा रिजनल ॲनेस्थेशिया जे तुम्हाला सांगितलं की मणक्यांमध्ये औषध टाकू नये देणे किंवा पेरिफेरल नर्व ब्लॉक म्हणजे सिलेक्टिव्ह त्या नसांना बधीर करणं, हे जे कला होती, जे स्किल होतं ते भूलतज्ञांना चांगलं अवगत होतं. त्याच्यातनंच मग पेन क्लिनिकचा उदय झाला. त्याच्यामध्ये पेन क्लिनिक म्हणजे बेसिकली काय असतं की जे ॲक्यूट पेन असतात किंवा क्रोनिक पेन असतं अशा व्यक्तींचे जे दुखणं असतं ते दुखणं कमी करण्यासाठी भूलशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर 1-2 वर्षांची जी फेलोशिप त्यांनी त्या विषयामध्ये केलेली असते ते तज्ज्ञ अशा प्रकारच्या व्यक्तींचं वेदनाहरणाचं काम करत असतात. तर त्याच्यामध्ये आपले जे मणके असतात, मणक्यांच्या मध्ये ज्या गाद्या असतात तिथनं ज्या नसा बाहेर पडत असतात तिथे त्या नसा दाबल्या जात असतात. त्याच्यामुळे पायांमध्ये दुखणे, पायांमध्ये मुंग्या येणे, आगाग होणे तळपायांना किंवा स्पॉन्डिलायसिसचा त्रास होणे, हातांमध्ये तसं होणे किंवा हेडेक म्हणतो आपण, जे डोकं दुखणं, चेहऱ्याचा काही भाग दुखणं, न्यूराल्जिया म्हणतो आपण. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक विशिष्ट इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून म्हणजे एक वेगळ्या प्रकारची सुई वापरून सियाम म्हणून जे असतं आपण कॉन्स्टंटली एक्सरेचा वापर करून किंवा सोनोग्राफीची मदत घेऊन त्या नसा शोधून काढून त्या बधीर करणं किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारचं औषध वापरून काय म्हणतात त्याला त्यांचं
बेसिकली वेदनाशमनाचं काम करणं हे पेन क्लिनिकचे जे तज्ज्ञ असतात, पेन फिजिशियन म्हणतो आपण त्यांना, तर हे ते काम करत असतात. आता कॅन्सरचा जो पेन असतं, कॅन्सरचं जे पेन असतं, कॅन्सर झाल्यानंतर पेन बऱ्याचदा तिथल्या ज्या नसा असतात त्या पेशी ज्या असतात त्या इंगल्फ करतात किंवा त्या पेशी त्या नसांना दाब देतात. त्याच्यामुळे ते दुखण्याचं घटना घडतात. त्याच्यामध्ये ते ज्या पेशी असतात, कॅन्सरच्या पेशी ज्या शरीरात पसरतात, त्याच्यामुळे दुखण्याचा त्रास होऊ शकत असतो. तर ह्याच्यामध्ये माइल्ड स्वरूपाचं पेन असेल, मॉडरेटचं असेल, सिव्हिअर की ब्रेक थ्रू पेन आहे, ह्याच्यावर ते ट्रीटमेंट मोडॅलिटीज अवलंबून असतात. तर माइल्ड स्वरूपाचं जे पेन आहे तर ते आपल्या ज्या पेन किलर्स असतात, आपण त्याला नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणतो, तर त्या औषधांनी ते पेन कंट्रोलमध्ये येऊन जातं. ज्यांची सिव्हिरिटी थोडी जास्त आहे, मॉडरेट टू सिव्हिअर सॉर्ट ऑफ पेन आहे, तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन थेरपी वापरली जाते. तर त्याच्यामध्ये हे एनसेड्स जे म्हणतो आपण, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, त्याच्यासोबत काही ओपिओइड्स वापरले जातात, मॉर्फिन किंवा फेंटॅनिल किंवा आणखीन वेगळ्या प्रकारचे जे ओपिओइड्स असतात ते वापरून वेदना शमनाचं काम केलं जातं. तर ते ओरल स्वरूपात किंवा पॅचच्या स्वरूपात असू शकतात, इंजेक्शनच्या स्वरूपात असू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त पेनचं कारण जर का हे असेल तर ह्याचं कॅन्सरचं डिबल्किंग करणं किंवा रेडिएशन थेरपी देणं, रेडिएशन ट्रीटमेंट देणं, याच्या प्रकारे वेदनाशमनाचं काम केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त ज्या आपल्या आधीच्या हे आहेत, म्हणजे हिप्नॉसिस आहे, मेडिटेशन आहे, ब्रिदिंग कंट्रोल आहे, या गोष्टींचा वापर करून पण पेशंटला ट्रेन करू शकतो आपण वेदनेवर कंट्रोल करण्यासाठी. ॲक्युपंक्चरचा भाग येतो त्याच्यामध्ये. असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये भुलीच्या औषधांचे नर्व रूट ब्लॉक्स असतात, ते ब्लॉक्स देऊन आपण वेदनाशमनाचं काम करू शकतो. ओपिओइड्सचा वापर करून ते ओरल किंवा इंजेक्शन किंवा पॅचच्या स्वरूपात वापर करून आपण वेदनाशमनाचं काम करू शकतो. त्याच्यामध्ये तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा होता? ॲक्च्युली माझी आई शिक्षिका आहे आणि वडील इंजिनियर आहेत, त्यामुळे घरात लहानपणापासूनच शिक्षणाच्या बाबतीत एक म्हणजे असं एक पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि सगळे सपोर्टिव्ह होते. माझं 10वीपर्यंतचं 12वीपर्यंतचं शिक्षण नाशिकमध्येच झालं. मी KTHM कॉलेजला 11वी-12वीला होतो. 10वी माझं नवरचना स्कूलला झालेलं आहे, नवरचना आणि CDO मेरी अधूनमधून. त्याच्यानंतर एंट्रन्सचा अभ्यास केल्यानंतर मी मुंबईच्या JJ हॉस्पिटलला अटॅच ग्रँट मेडिकल कॉलेजला MBBSचं शिक्षण घेतलं आणि MBBSच्या शिक्षणानंतर परत एंट्रन्स असते. ती एंट्रन्स दिल्यानंतर नाशिकच्या मराठा विद्याप्रसारकच्या ज्या मेडिकल कॉलेज आहेत त्या मेडिकल कॉलेजला मी ॲनेस्थेशियामध्ये डिप्लोमा केलं. त्याच्यानंतर परत एक एंट्रन्स देऊन मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल तिथे मी DNBचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याच्यानंतर काही फेलोशिप्स करून मी नाशिकमध्ये भूलशास्त्राची प्रॅक्टिस चालू केली होती. कोविडमध्ये भूलतज्ञांचे काय योगदान होते? कोविड हा अतिशय भयंकर प्रकार होता. लोकांमध्ये गैरसमज भरपूर होते. सुरुवातीच्या काळात तर डॉक्टरांमध्ये पण खूप गैरसमज होते. नक्की काय केलं पाहिजे, काय करायचं आहे किंवा काय प्रोटोकॉल्स होते ते कुठेच फिक्स नव्हते. अख्ख्या जगामध्ये ते नव्हते. महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये पण ते त्या प्रमाणात प्रोटोकॉल्स फिक्स झालेले नव्हते. तर आपल्याला जी माहिती आहे त्याच्या आधारावर त्या गोष्टी करणं गरजेचं होतं. त्या काळामध्ये जे प्रोटोकॉल्स गव्हर्नमेंट आपल्याला देत होतं त्याप्रमाणे हे करत होतो. तर भूलतज्ञांचं जे मी सुरुवातीला पण सांगितलं की इंटेन्सिव्ह केअर जे आहे, ICU जे म्हणतो, ते बऱ्याच मोठ्या शहरांमधले किंवा अशा ठिकाणचे ICU जे असतात ते भूलतज्ञ मॅनेज करतात. फिजिशियन असतात आणि भूलतज्ञ पण बऱ्याच प्रमाणात ते मॅनेज करतात. तर जो क्रिटिकल पेशंट आहे, ज्याला व्हेंटिलेटरची गरज आहे किंवा बायपॅप मशीन, हे काही शब्द आहेत ह्या 1-2 वर्षात बऱ्याच लोकांनी ऐकलेले आहेत. तर व्हेंटिलेटर त्या व्यक्तीला लावायची गरज पडते का, ती कधी पडेल, त्याचा अंदाज घेणं, ते लावणं, त्यासाठी आवश्यक असलेलं इंट्युबेशन म्हणजे काय, तर पेशंटला थोडंसं गुंगीचं औषध देऊन तोंडावाटे श्वासनलिकेमध्ये एक नळी टाकली जाते आणि ती नळी नंतर व्हेंटिलेटरला कनेक्ट करून कृत्रिमरित्या त्या व्यक्तीला श्वासोच्छवास दिला जातो.
ज्या व्यक्तींची फुफ्फुस खूप निकामी झालेली होती आणि ऑक्सिजन त्यांना योग्य प्रमाणात हवेतला घेता येत नव्हता किंवा ऑक्सिजन लावूनसुद्धा ऑक्सिजन ॲडिक्वेट त्यांच्या शरीरामध्ये जात नव्हता, अशा व्यक्तींना ते व्हेंटिलेटर लावायची गरज पडायची. तर ते हे व्हेंटिलेटर सेटिंग्ज असतील किंवा इंट्युबेशन हा प्रकार आहे किंवा बाकीचे जे जीव वाचवण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात ICUमधल्या, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भूलतज्ञ अतिशय तज्ज्ञ असतात, खूप तरबेज असतात, स्किल्ड असतात आणि खूप अनुभवी असतात. त्यामुळे ICUमध्ये व्हेंटिलेटर, बायपॅप या सगळ्या गोष्टी लावण्यासाठी आणि ह्याच्यासाठी भूलतज्ञांची खूप गरज असते. आणि कोविडसारख्या आजारामध्ये जेव्हा त्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोणी उभं राहायला तयार नसायचं, नातेवाईक पण घाबरलेले असायचे, अशा वेळेला त्यांचं पूर्ण तोंड ओपन करून ते आज्ञामधनं खोकायचे. पण अशा परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह पेशंट आम्हाला त्यांच्यासमोर, म्हणजे आमच्यामधलं अंतर हे इतकं कमी असायचं की आम्हाला एक्सपोजर व्हायचे चान्सेस खूप जास्त असायचे. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या व्यक्तीला पूर्ण ती सेवा देत होतो. त्यांना व्हेंटिलेटरवर टाकणारी ती ट्यूब टाकत होतो, ती योग्य वेळेत काढायची, बाकीच्या काही काळजी घ्यायच्या का, ह्या सगळ्या गोष्टी हे भूलतज्ञ अख्ख्या नाशिकमधले काय, अख्ख्या महाराष्ट्रातले, अख्ख्या भारतातले भूलतज्ञ किंवा जगातले भूलतज्ञ हे योग्य प्रकारे गोष्ट पार पाडत होते. आमची सिव्हिल हॉस्पिटलला, नंतर महानगरपालिकेचे काही हॉस्पिटल्स आहेत तिथे, नंतर आपलं जे वसंतराव पवारांचं मेडिकल कॉलेज आहे तिथे आमच्या ICUमध्ये कोविड ड्युटीज लागल्या होत्या. ICU आणि वॉर्डमध्ये कोविडच्या ड्युटीज लागलेल्या होत्या. आम्ही त्या दिवशी त्या आठवड्यांसाठी तिथे जाऊन ICUमध्ये आम्ही आमची सेवा देत होतो. सगळ्या रुग्णांना बघणे, त्यांना जवळनं तपासणे, त्यांना व्हेंटिलेटर लावणे किंवा बायपॅपचे मास्क होते ते लावणे, त्यांना सगळी औषधं लिहून देणे आणि सगळी ट्रीटमेंट योग्य चालू आहे की नाही हे बघण्याचं काम आम्ही त्यावेळेला पूर्णपणे पार पाडलेलं आहे. व्हॉट डू वी मीन वेन वी से एव्हरी सिटिझन इज अ लाईफ सेवर? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर पण तितकंच महत्त्वाचं आहे. भारताचा काय किंवा जगातला कुठलाही नागरिक हा स्वतः जीवनरक्षक होऊ शकतो, हे तितकंच खरं आहे. कारण आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघतो आणि कुठेतरी पूल पडलेला असतो, कोणी चेंगराचेंगरीत कोणीतरी अनकॉन्शियस झालेलं असतं, स्टॅम्पेड झालेला असतो किंवा कोणीतरी पाण्यामध्ये बुडलेलं असतं किंवा काही रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा कुठेतरी आग लागलेली असते आणि त्या धुरामध्ये कोणीतरी गुदमरलेलं असतं किंवा अशा काही घटना घडत असतात ज्याच्यामध्ये रस्त्यावर तुम्ही मॉर्निंग वॉकला चाललेले, तर मॉर्निंग वॉकला चालू असताना अचानक कोणीतरी तिथे कोलॅप्स होतं. तर अशा घटना आपल्या आजूबाजूला होत असतात ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो किंवा बरं वाईट काही होऊ शकतं. तर अशा वेळेला फक्त बघायची भूमिका न घेता आपण तिथे काय करू शकतो हे तितकंच महत्त्वाचं असतं. किंवा काही जण आजकाल आपण बघतो की अशी काही घटना घडत असेल तर लोक मोबाईलवर रेकॉर्डिंग करत बसतात. तर तसं न करता आपण काहीतरी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून त्या व्यक्तीचा जीव कसा वाचवता येईल ह्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. रस्त्यामध्ये जेव्हा एखादी गाडी बंद पडते तेव्हा 4 लोक येऊन धक्का मारतात आणि ती गाडी चालू करायची प्रयत्न करतात. तसाच हा प्रकार आहे. जेव्हा त्या व्यक्तीचं हृदय बंद पडलेलं असतं तेव्हा आपण तो हृदय चालू करण्याचा प्रयत्न करणे, ह्याला आपण प्रथमोपचार म्हणू शकतो किंवा त्याला आपण सांगायचं तर लेमनसाठी, म्हणजे ज्यांना मेडिकल क्षेत्राशी काही संबंध नाही किंवा काही ज्ञान नाही अशा लोकांनी कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, कॉल्स म्हणतो त्याला आपण, कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय असतं ह्याचं मी डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला देतो, थोडक्यात सांगतो त्याच्याबद्दल आपल्याला काय गोष्टी करायच्या असतात. पण ह्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि ज्या घटना घडलेल्या आहेत आम्ही वाचवलेच आहेत. ह्याचं ट्रेनिंग आपल्या भारतामध्ये फार कमी प्रमाणात दिलं जातं. ह्याचं ट्रेनिंग हे शालेय शिक्षणाचा भाग असला पाहिजे ॲक्च्युली, तर ह्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार होऊ शकेल आणि लोकांमध्ये अवेअरनेस वाढू शकेल. कारण बाहेरच्या देशांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट किंवा CPR आपण ज्याला म्हणतो, कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन, ह्याचं ट्रेनिंग त्यांना आधीपासून दिलेलं असतं. त्यामुळे अशी काही घटना घडली तर त्यांना माहीत असतं की आपण काय करायचं आहे. आणि ह्याचा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये अजूनही अज्ञान आहे. तर ह्याच्याबद्दल लोकांना जागरूक करणं ही आपली प्राथमिकता आहे आणि आपलं कर्तव्य आहे. मी जो राबवत आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण ह्याच्यामुळे लोकांमध्ये असलेलं म्हणजे अवेअरनेस वाढायला खूप मदत होईल.
म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे, पण ह्याचा इम्पॅक्ट कधी ना कधीतरी खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि जनजागृतीचं काम तुम्ही जे करताय यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.